नवरात्रीचा 6वा दिवस कधी आहे आणि या दिवशी आपण कोणत्या देवीची पूजा करावी? माळ कोणती अर्पण करावी? नैवेद्य कोणता दाखवावा? मंत्र कोणता म्हणावा? या सर्व विषयाची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नवरात्रीचा 6वा दिवस म्हणजे या दिवशी पंचमी तिथी आलेली आहे. बघा, पंचमी तिथी आलेली आहे. या दिवशी आपल्याला दुर्गा देवीच्या 5व्या रूपाचं म्हणजे स्कंदमाता या देवीचे पूजन करायचे आहे. या दिवशी 27 सप्टेंबर 2025 वार शनिवार असेल. शारदीय नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी स्कंदमाता दुर्गा देवीचे 5वे रूप आहे. स्कंदकुमार कार्तिकेयची आई असल्यामुळे तिचे नाव स्कंदमाता ठेवण्यात आले आहे. भगवान स्कंद बाळ स्वरूपात मातेच्या मांडीवर विराजमान आहेत. देवी स्कंदमाताचे वाहन सिंह आहे. या दिवशी घटाला बेलाच्या पानाची माळ अर्पण करायची आहे आणि नैवेद्य हा केळीचा अर्पण करायचा आहे. या दिवशी मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी जास्तीत जास्त सेवा करून मंत्रपठण करायचे आहे. देवीचा मंत्र ओम स्कंदमाता नमः 108 वेळ किंवा दिवसभरात होईल तेवढा तुम्ही जप करू शकता. आपण या मंत्राचा सुद्धा जप करू शकतो. या देवी सर्व भूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. स्कंदमाता ही नवदुर्गापैकी 5वी देवी आहे, जी 4 हात, शुभ्र वर्ण आणि कमळावर विराजमान असलेल्या स्वरूपात दर्शवली जाते. ती कार्तिकेयाची माता असल्यामुळे स्कंदमाता म्हणून ओळखली जाते आणि तिच्या पूजेने संतान सुख, मानसिक सुख व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. स्कंदमाता युद्धदेवता कार्तिकेय यांची माता असल्याने तिला मातृत्वाचे प्रतीक मानले जाते. 27 सप्टेंबर 2025 या दिवशीचा नवरात्रीचा हा 5वा दिवस आणि रंग आहे राखाडी. स्कंद म्हणजे कुमार कार्तिकेय आणि माता म्हणजे आई, त्यामुळे स्कंदमातेचा अर्थ कार्तिकेयाची माता असा होतो. स्कंदमातेच्या उपासनेमुळे ज्ञान प्राप्त होते आणि ते व्यवहारात आणता येते असे सांगितले आहे. या उपासनेमुळे ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि कृतिशक्ती वाढते, तसेच संतान सुख प्राप्त होते असेही मानले जाते.